रुपाली तांदळेसाठी एक सोपा प्रश्न आहे तुमच्यासाठी सुद्धा. मला सांग, 4 आंबे 10 रुपयाचे येतात तर 30 आंबे किती रुपयाचे येतील? 4 आंबे 10 रुपयाचे येतात तर 30 आंबे किती रुपयाचे येतील? टॅली मारतीये. मारली कोणी टॅली आणखी? ओके, तू मारली. येतो तुझ्याकडे, थांब. कोणी उत्तर बोलायचं नाही एकमेकांना. सांग, सगळ्यात पहिले रुपालीचं उत्तर बघूया. 4 आंबे 10 रुपयाचे तर 30 आंबे किती रुपयाचे? हिसाब मार. आला हिशोब? ठीक आहे. आणि आम्ही मराठवाड्यातले आहोत बरं का. आमची जी लँग्वेज आहेत ना, खूप जण लँग्वेज बॅरियर ठेवतात मध्ये. हे पोरं जे आहेत ना ग्रामीण भागातले, तर त्यांच्यानुसार त्यांच्या पद्धतीने आम्ही बोलत असतो. सिस्टमॅटिक बोलणं आम्हाला पण सुद्धा जमतं. पण खूप जण म्हणतात तुमची भाषा बघा, तुम्ही ग्रामीण शब्द वापरतात. तर ते बॅरियर जे आहे, लँग्वेज बॅरियर, भाषेत ज्ञानामध्ये भाषेचा कुठल्याही प्रकारचा अडथळा नसतो. समजून सांगायचं असेल तर कुठल्याही पद्धतीने सांगू शकतो. काय आलं उत्तर रुपाली? कन्फ्यूज आहे? 10 रुपयाचे 4 आंबे तर 30 आंबे किती रुपयाचे? तुझं उत्तर आलं, तू बरा. ओम पेरकर 75 रुपये. 75 रुपीज. क्या बात है, आप जीत गए 1 करोड. तालिया. त्याने दिलेलं उत्तर बरोबर आहे. किती रुपयाचे असतील? मी काय केलं, 10 डिवायडेड बाय 4, 2.5चा 1 आंबा, 2.5 रुपयाचा 1 आंबा. मग 10 आंबे किती रुपयाचे झाले? 25. 20 आंबे 50, 30 आंबे 75 रुपयाचे. ओके, ठीक आहे.